एकंदरीत आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला प्रभाग क्रमांक 23मधनं समोर जात असताना मूलभूत काय नेमके प्रश्न आपल्या या प्रभागातील आहेत त्याला आपण घेऊन निवडणुकीला रिंगणात उतरलेला आहोत. हो, धन्यवाद. मी प्रमोद राजेंद्र शिंदे. आम्ही येत्या निवडणुकीत सामोरे जात आहे प्रभाग क्रमांक 23मधनं. सामोरे जात असताना आमच्या प्रभागामध्ये अनेक प्रकारच्या समस्या या ठिकाणी आम्हाला 2017 त्याच्या अगोदरपासून पण आम्हाला दिसत आलेले आहेत. म्हणजे पाणी वेळेवर न येणे, दूषित पाणी येणे, त्याच्यानंतर लाईटची व्यवस्था व्यवस्थित नाही, वारंवार लाईटीचं जाणं येणं होणे, त्याच्यानंतर ड्रेनेज लाईन वारंवार चेकअप होणे. ह्या समस्या तर पालिका त्याचं निवारण करतेच, पण त्याच्यानंतरच्याही समस्या अशा आहेत की आमच्या युवकांना खेळण्यासाठी क्रीडांगण उपलब्ध नाही आहे, म्हणजे सार्वजनिक क्रीडांगण उपलब्ध नाही आहे. त्याच्यासाठी आमचा लढा हा पालिकेशी असणार आहे की बाबा आमच्या युवा पिढीसाठी एक क्रीडांगण उपलब्ध करून द्यावं म्हणून. त्यानंतर आमच्या प्रभागामध्ये सुशिक्षित बेरोजगार लोक जास्त आहेत, म्हणजे पोरं युवक जास्त आहेत. त्यांच्यासाठी आम्हाला कोणचा उद्योग धंदे व्यवसाय यासारखे आम्हाला अनेक प्रश्न सामोरे गेलेले आहेत येत्या 8 वर्षामध्ये, नाही का. तर त्यांना ते उद्योगधंदे कसे मिळवून देता येईल पालिकेमार्फत, म्हणजे पथारीसारखे व्यवस्था, आरक्षित जागा, त्यांना आरक्षित जागेवर उद्योगधंदे मिळवून द्यायचा प्रयत्न आमचा राहील. त्याच्यानंतर विरंगुळा केंद्रे ज्येष्ठांसाठी तेही आमच्या प्रभागामध्ये नाही आहे. ज्येष्ठ लोकांना विरंगुळा केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पालिकेशी पाठपुरावा करून त्यांना विरंगुळा केंद्र मिळवून देणार. त्याच्यानंतरचं ग्रंथालय, वाचनालय हे आमच्या प्रभागामध्ये होणं अतिशय गरजेचं आहे. तर युवा पिढी ही भरकटत चाललेली आहे. तर युवा पिढी भरकटत न जाता त्यांना फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा कळावी, त्यासाठी वाचन गरजेचं आहे, ते लिखाण गरजेचं आहे. ह्या गोष्टी आम्हाला युवकांसाठी करायच्या आहेत. तिथनंही पुढं जाऊन मी असं सांगू शकतो की आमच्या जे पूर्व देशामधील काही घरं आहेत आमच्या जगतापनगर भागामध्ये, तर त्या जगतापनगर भागामधील पूर आला की ते घरं पाण्याखाली जातात. तर त्या नदीपात्रामध्ये सीमाभिंत करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहे आणि सीमाभिंत करूनच घेणार आहे. त्यासाठी जे काही पाठपुराव्यासाठी जे काही लागेल पालिकेमार्फत म्हणा किंवा महाराष्ट्र शासनामार्फत म्हणा, तो पाठपुरावा करून आम्ही सीमाभिंत करून घेणार आहे, जेणेकरून आमच्या त्या तिथल्या रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा निहात त्रास वर्षानुवर्ष होऊ नये म्हणून. अशा काही समस्याला आम्ही पुढं सामोरे जात आहे. आता आम्ही स्थानिक नेत्यांशी आमच्या राष्ट्रवादींची चर्चा चालू आहे की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमधनं लढण्याची इच्छा आहे. तर स्थानिक नेत्यांना आम्ही तसं नाही का सांगतो आहे की बाबा आम्हाला तुम्ही पक्षातनं लढण्यासाठी हे द्यावं म्हणून, नाही का, संधी द्यावी. आणि तसंच आम्ही वरिष्ठ नेत्यांशी बोलणं चालूच आहे आमचं की बाबा आम्हाला आमच्या कामाच्या जोरावर जो जनसंपर्क आहे आमचा, आम्ही जे तळागाळातनं आजपर्यंत लोकांची कामं करत आलेलो आहे, त्या कारणामुळं आम्हाला संधी मिळावी राष्ट्रवादी काँग्रेसकडून. तो फुले शाहू आंबेडकर विचारधाराचा पक्ष असल्यामुळं आमची इच्छा आहे की त्या पक्षातनं आम्ही लढावं म्हणून. कोणते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक लागलेल्या आहेत आणि आपण एक इच्छुक उमेदवार म्हणून या प्रभागाच्या नागरिकांच्या भेटीगाठी घेत असताना कसा रिस्पॉन्स मिळतो आणि काय अडचणी नेमकं दिसून येतात? नमस्कार, मी सौ सुषमा दिनकर जावळे, प्रभाग क्रमांक 23 या वार्डातून उभी आहे. नगरसेविका पदासाठी मी उभी आहे. काय वाटतं तुम्हाला नेमकं प्रभागात फिरत असताना, गाठीभेटी घेत असताना नागरिकांच्या काय अडचणी आहेत आणि इथला रिस्पॉन्स कसा मिळतो तुम्हाला? रिस्पॉन्स तर खूप छान भेटत आहे मला. आणि दुसरी गोष्ट, जे पहिले जे कामं झालेली आहेत तर त्या कामावर लोक जे आम्ही आता गाठीभेटी घेत आहोत तर ती लोक थोडी नाराज दिसतात आम्हाला. तर त्यासाठी आम्हालाही असं वाटलं की कुठेतरी ह्या लोकांचे आपण जास्तीत जास्त कसं कामाला येऊ, कशी त्यांच्या शंका आपल्या दूर करता येईल, हे आमचं प्रथम हे राहिलं. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्हाला नगरसेवक म्हणजे नळ, रस्ता, गटारं हे तर आहेच विषय, ह्याच्याबद्दल हे नाही आहे, दुमत नाही आहे. पण तरी पण जो
नगरसेवकाचा व्याख्याच ही बरोबर आहे, पण माझ्या दृष्टीने म्हणजे जे हे जे प्रश्न आहेत ते तो प्रभागातनं जो नगरसेवक आहे म्हणजे तिथं जाऊन तो लढणारा पाहिजे. मी माझ्या प्रभागातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करते की तुम्ही योग्य असा हा उमेदवार निवडून द्या. हीच माझी कळकळीने आणि कळकळीची विनंती राहील. उभा असणाऱ्या सौ सुषमा दिनकर जावळे यांच्या वतीने आवाहन करतो की प्रभागातील एक विजनवाला उमेदवार आपल्याला प्रभागात मिळत आहे. तरीही बंधू आणि माझ्या भगिनींनो, ह्या प्रभागामध्ये उज्ज्वल भविष्यासाठी, प्रभागाच्या विकासासाठी तुम्ही सुषमा दिनकर जावळे यांना बहुमताने विजयी करावं.